आचारसंहिता लागण्यापुरतं दाखवण्यापुरतं हा जी आर झाला असं आमचं मत आहे। कारण की त्यानंतर आज 9 महिने झाले सभापती महोदय, राज्य शासनाचा जी.आर. निघतोय परंतु अंमलबजावणी होत नाही। किती पैसे लागणार आहेत? 1100 कोटी रुपये या ठिकाणी लागणार आहेत, फार मोठी रक्कम नाही। फक्त सतेज पाटील साहेब, हा मुद्दा मांडत असताना एक बोट आमच्याकडे आणि 4 बोट तुमच्याकडे आहे। हा बंटी पाटील। सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन दिले। सभापती महोदय, आझाद मैदानवर या राज्यातले 65,000 शेतकऱ्यांचा 65,000 शिक्षकांचा विषय असलेले जवळजवळ 10,000 शिक्षक कालपासून भर उन्हा पावसामध्ये आंदोलन करत आहेत। सभापती महोदय, त्यामध्ये महिला आहेत, काही महिला स्वतःच्या मुलांना घेऊन आलेले आहेत, काही शिक्षक अगदी नंदुरबार बसून ते गडचिरोलीपासून आज कालपासून ऊन पावसाचा विचार न करता सभापती महोदय शेतकरी तिथं बसले, शिक्षक बसलेले आहेत। सभापती महोदय, राज्य शासनानं 14 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन 1 जून 24 पासून 20% टप्पा अनुदानाचा निर्णय घेतला। 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली। आचारसंहिता लागण्यापुरतं दाखवण्यापुरतं हा जी.आर. झाला असं आमचं मत आहे। कारण की त्यानंतर आज 9 महिने झाले सभापती महोदय, राज्य शासनाचा जी.आर. निघतोय परंतु अंमलबजावणी होत नाही। किती पैसे लागणार आहेत? 1100 कोटी रुपये या ठिकाणी लागणार आहेत, फार मोठी रक्कम नाही। इकडे शक्तीपीठासाठी 18,000 कोटी रुपये खर्च करायला लागलाय तुम्ही। इथं पुरवण्या मागण्यातनं 50,000 कोटी रुपये तुम्ही द्यायला लागलाय। नगर विकासला 15,000 कोटी रुपये आलेत आता, आणि या शिक्षकांसाठी मात्र टप्पा अनुदान 1100 कोटी रुपयेचं मिळत नाही। सभापती महोदय, काल मंत्री महोदय गिरीश महाजनजी तिथं आझाद मैदानला येऊन गेले। त्यांनी तिथं आश्वासन दिलं की आज ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर किंवा सरकारबरोबर त्याची बैठक लावतो, 10 त्यांचे प्रतिनिधी घेऊन बरोबर सरकारबरोबर बैठक लावतो असं आश्वासन दिले। सकाळपासून सरकारच्या निरोपाची वाट ते बघतायत। सभापती महोदय, मला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देखील इथं आहेत, तर त्यांना बैठकीला बोलवा, चर्चा करा, चर्चेतून मार्ग काढून नक्की हे जी.आर.ची अंमलबजावणी आपण कधी करणार आहोत हे किमान त्यांना सांगा। 10,000 लोक जर तिथं बसले असतील आणि सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आपल्या माध्यमातून किमान सरकारने यामध्ये लक्ष घालावं अशी आमची भूमिका आहे। माननीय मुख्यमंत्री। माननीय सभापती महोदय, सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे। फक्त सतेज पाटील साहेब, हा मुद्दा मांडत असताना एक बोट आमच्याकडे आणि 4 बोट तुमच्याकडे आहे। पहिल्यांदा तर या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही दिली, सगळ्या संस्थांना तुमच्या काळात मान्यता मिळाली, आणि काय सांगून दिली? हे सांगून दिली की कायम विना अनुदानित। त्याच्यानंतर त्याचा कायम शब्द तुम्हीच काढला। काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही, एक नवा पैसा, एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही। याचा पहिला टप्पा देखील, हा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो दिला। दुसरा टप्पाही आम्ही दिला 40%चा। त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना, फुटकी कवडी नाही दिली। आणि त्याच्यानंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय, खरं आहे की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय, हे मान्यच आहे, पण निर्णय आम्ही घेतला। 2.5 वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही, त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत। त्याकरता आमचं कमिटमेंट आहे, त्यात काही अडचणी आमच्या आहेत, जरूर त्यांना आम्ही आज बोलू। परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत, हे जे राजकारण चाललेलं आहे, माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात, आणि आता जाऊन राजकारण करता। हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत। या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे, सरकार योग्य निर्णय घेईल, सरकार चर्चा देखील करेल। पण जर कोणी राजकारण करणार असेल, तिथेही काही राजकारणी करतायत, जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाही आहे, हे माझं मत आहे। शिक्षकांना पूर्ण अधिकार आहे, शिक्षकांनी
स्वतःच्या मागण्या मांडल्या पाहिजेत, पण ते जर पक्षीय राजकारण करत असतील तर हे योग्य नाही, हे मान्य होणार नाही. काय चाललंय मला रोज, मी गृहमंत्री आहे ना, मला समजतं ना, ते दिसतं. पण तथापि ठीक आहे, काही लोकांनी चूक केली म्हणून इतरांना त्रास देण्यापेक्षा आम्ही नाही. त्यामुळे त्यांना निश्चितपणे आम्ही निरोप पाठवलेला आहे. गिरीश महाजन कोऑर्डिनेट करता आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत.